अनेक प्रश्न पुरंदर तालुक्यातले त्या ठिकाणी आहेत. अनेक वर्षाचा गुंजवणीचा प्रश्न, या प्रश्नाबाबत मी सविस्तर प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी बोलाल. याच्यामध्ये कुणी काय केलं आणि त्यांनी स्वतः केलेलं आमदारांच्या डोक्यावर त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न करतायत. याचा साक्षीदार मी त्या ठिकाणी आहे. मी स्वतः अजितदादांना आणि जयंत पाटलांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, सुप्रियाताई सुळे खासदार या ठिकाणी मिटिंग लादतायत. खासदार होत्या, थोपटे साहेब होते, संग्राम थोपटे, आपले या ठिकाणी संजय जगताप होते, विजयराव कोलते होते, अशोक टेकवडे सुद्धा होते. आम्ही सगळेजण एकत्र होतो. त्यावेळेला हा विषय घेऊन गेलो. त्यावेळेला मी स्वतः अजितदादांना म्हणलं, दादा आपण असं जेवतो का, असं जेवतो, याचं उत्तर मला पाहिजे. हे म्हणले नीट बोल, तुला काय सांगायचं सांग. मला नीटच बोलतो. आपण जेवताना असं बोलतो का असं खातो. मी ताई तुमच्या समोर मीटिंग मध्ये बोललो होतो मुंबईच्या, आणि त्या ठिकाणी पुराण गुंजवणीचा विषय काढला होता. थोपटे साहेब होते, संग्राम थोपटेचे सगळे विषय घेतले. आमचे विषय आल्यानंतर पुरंदरचं माझ्याकडे काय नाही, आहेत ना तुमच्या खासदार. म्हणजे असं आम्हाला उत्तर देऊन टाळायचा प्रयत्न केला. त्यावेळेला आमचं सांगणं एवढंच होतं की बाबा खालचं जी जुनी 93 सालची जी लाईन आहे, त्या लाईननी पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आणि शिल्लक राहिलेलं पाणी आम्हाला गुंजवणीमधून त्या ठिकाणी सोमर्डीमध्ये टाका. हे बारामतीपर्यंत त्या ठिकाणी नदीने जाईल, किंवा या बाजूनी पाईपलाईन डोंगराच्या कडेने गेली तर कुठेही पाणी त्या ठिकाणी जाऊ शकतं. ह्या महाशयांनी कांबळवाडी वीर, परिंच, कांबळवाडी, शिवरी खिंड, शिवरीतून खाली घ्यायचं, परत उचलायचं, परत ताथेवाडी, परत ताथेवाडीतून उचलायचं, परत नारायणपूर, परत नारायणपूरून उचलायचं, आणि मग तिकडं सोमर्डीकडे न्यायचं. हे पाप तुम्ही या तालुक्यात केलंय. माझं गाव सुद्धा त्याच्यातून काढून टाकलं होतं. हे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आणि या पाण्यासाठी मी त्या ठिकाणी संघर्ष केलाय. 2000 साली पाण्यासाठी संघर्ष केल्यानंतर पवार साहेबांनी, मोहनदार यांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलून घेतलं. नक्की तुमच्या समस्या काय आहेत? म्हणलं पिण्याचं पाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. 126 टँकर पुरंदरमध्ये, आणि गुंजवणीचं पाणी चालणारं वाहून जातंय, विहीरचं पाणी वाहून जातंय. त्यातलं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, हा हक्क आमचा आहे. आणि या हक्कासाठी लढणारी माणसं आम्ही आहोत. आणि मग ते लढत असताना तोच विषय घेऊन हे महाराज 2007ला 8ला इथं आले, आणि 9ला त्याच्यानंतर लोकांना वाटलं नक्की काहीतरी करेल हा माणूस. 9ला दिलं, पुन्हा त्या ठिकाणी निवडून दिलं 14ला. परंतु निस्तेज विषय, अहो राष्ट्रीय बाजार हा कुठं संकल्पच नाही. देशामध्ये राष्ट्रीय बाजार कुठंच नाही. मला सांगा पुरंदरमध्ये कुठून येणार? दिव्यात जागा आहे का शिल्लक? कुठं जागा आहे? राष्ट्रीय बाजार जर मोठा करायचा इंटरनॅशनल असेल, अरे विमानतळाला लोक जागा देणार तर राष्ट्रीय बाजाराला कुठून देणार? आणि मग काहीतरी घोषणा एक मनातली पुढे टाकायची आणि लोकांना फसवायचं, अशा पद्धतीचं काम या माणसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून अशा भूल थापाला कुणीही बळी पडू नका, अशी विनंती या निमित्ताने त्या ठिकाणी करतो. अनेक जणांनी अर्ज भरलेले आहेत, ज्यांचं त्यांना लकला, कोणाला काय अशी या ठिकाणी बोलायची गरज नाही. कारण माघार घेऊन ती सगळी माणसं कदाचित उद्या आपल्यालाही मदत करू शकतात. त्याच्यामुळे टीका कोणावर आपली करायची गरज नाही. परंतु जो विषय ताईंच्या समोर, आमदारांच्या समोर, संग्राम थोपटेंच्या समोर त्या ठिकाणी झाला, तो विषय मला या ठिकाणी बोलावा लागला. याच्यात चुकीचा असेल तर कुठेही जायची माझी तयारी. आणि म्हणून अशा पद्धतीनं या तालुक्याचं राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे. जलजीवन अभियानाचं काम 350-450 कोटी रुपये या तालुक्यात आणण्याचं काम आम्ही इथं DPR केला. संजय जगतापांनी DPR केला. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रातून 50% पैसे त्या ठिकाणी दिले. 450 कोटीचा DPR तयार करून मान्यता. इतर तालुक्यापेक्षा पुरंदरला जास्तीचा न्याय देण्याचा प्रयत्न या दोन्ही आमदारांनी, खासदारांनी त्या ठिकाणी केला. आणि मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, गुंजवणीचा प्रश्न सुद्धा आपल्याला आमदार साहेब काही लावून धरावा लागेल, आणि तोही प्रश्न त्या ठिकाणी सोडवावा लागेल. विमानतळ येऊ द्या नाही तर जाऊ द्या, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही. विमान आलं तरी आमच्या घरापाशी, मी जवळ राहतो 1-2 किलोमीटरवर, आवाजाने झोप यायची नाही. मला पुण्याला, मुंबईला त्या ठिकाणी जावं लागेल राहायला. त्याच्यापेक्षा ती काय आलं, कुठं नाही आलं तरी काय हरकत नाही. झेंडे पाटील म्हणतात आमच्याकडे पाठवा, तर तिकडे दिलं तरी काय आमची हरकत नाही. परंतु ज्या गोष्टी होत नाहीत त्याच गोष्टीवर कायम त्या ठिकाणी फोकस टाकायचा आणि तालुक्यातल्या जनतेचा भुलभुलैया करायचा. अशा पद्धतीचं काम समोरच्या लोकांच्याकडून चालू असताना आपल्यासाठी झटणारा, आपल्या सुखदुःखात सामील होणारा, कुणालाही कधीही अर्वाच्या भाषेत न बोलणारा, कुठली भीती हो कोणतरी सांगायचं पूर्वी,
आम्ही सांगायचो त्यावेळेला सासवडला यायचे ना, आता नाही सांगत आम्ही. यावर सासवडला आलं ना, आता त्या ठिकाणी संजय जगतापाचं नाव सुद्धा घ्यावं लागत नाही. सगळी लोक चांगल्या गुन्ह्या गोविंदानं इथं व्यवसाय करतायत, गुन्ह्या गोविंदानं नांदतायत. रोज शेतकरी या ठिकाणी येतोय, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेती करतोय. आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असताना कुणाला तरी बदनाम करण्याचं काम जर काही शक्ती त्या ठिकाणी करीत असेल तर निश्चितपणाने त्यांचा समाचार भविष्यात तुम्हाला घ्यावा लागेल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ताई, या शेतकऱ्यांची एकच इच्छा आहे, पाणी तर तुम्ही त्या ठिकाणी देणारच आहात, विजेचं बिल तुम्ही सरकार भरणारच आहात, परंतु या शेतकऱ्यांचं मत असं आहे की या ठिकाणी आमचा जो राष्ट्रीय बाजार म्हणतायत ना, तो लोक आम्हाला आमची मार्केट कमिटीची व्यवस्थित चालू द्या. त्या मार्केट कमिटीला ताकद द्या. ती जर व्यवस्थित चालली तर इथं शेतकरी सुखी समाधानी त्या ठिकाणी होईल. आणि मग अशा पद्धतीच्या अनेक समस्या आपल्या डोळ्यासमोर असताना या समस्या सोडवण्याचं काम आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आणि आपले आमदार संजयजी जगताप भविष्यामध्ये 100% करतील, याची खात्री माझ्यासारखा एक सामान्य माणूस तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, रात्र बाहेरची आहे, निधी भरपूर आहे, वर बरेच पैसे इकडून तिकडं चाललेले आहेत, अजून वर काय कोणते नेते अजून काहीतरी वेगळं तिकडं करायचं चाललंय. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जवळचं लांबचं न बघता तुमच्या आमच्यासाठी काम करणारा जो माणूस आहे त्या माणसाच्या मागं आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणाने तुम्ही उभं राहा. 100% महाविकास आघाडीचं सरकार या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिना दीड महिन्यात त्या ठिकाणी येते. आणि मग अशा वेळेला आपल्या समोर जर त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं ताट वाढून ठेवलं असेल तर आपण कुठंतरी नुसतं विचार, वेगळा विचार त्या ठिकाणी करू नये, अशी एक माझी कळकळीची पुरंदरवासियांना विनंती आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यातले अनेक प्रश्न आतापर्यंत सोडवले गेलेत. MIDCचा प्रश्न असेल, डॉक्टर कुटे साहेब या ठिकाणी बोलले, त्या ठिकाणी फक्त 7-8 हजार माणसं काम करतायत. काल कुणीच सांगितलं 30,000 माणसं काम करतायत. त्यांच्या कारखान्यात किती लोक कामाला आहेत तेवढंच विचारा म्हणलो होतो कुटे साहेबांना, ती इथली नाहीत, उत्तर प्रदेशची. आणि म्हणून अशा पद्धतीने फक्त गप्पा मारता येतात. त्याच संजय जगतापांच्याकडं त्यांच्या सहकारी संस्था असतील, त्यांच्या शाळा असतील, त्यांच्या त्या ठिकाणी बँका असतील, या माध्यमातून 7,500 लोक त्यांना रोजगार देण्याचं काम आदरणीय स्वर्गीय संचंदू काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भक्कमपणाने संजय जगताप त्या ठिकाणी पुढे चालवत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने लोकांच्यासाठी काम करणारा नेता म्हणून महाविकास आघाडीला निष्ठेने मदत करणारा, सुप्रियाताईंचं मतदान त्या ठिकाणी होतं, तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी वेगळ्या अवस्थेत होतो, काय घडल काय समजू शकत नव्हतं, परंतु त्या वेळेला सुद्धा संजय जगताप आणि त्या ठिकाणी संग्राम थोपटे निष्ठेने सुप्रियाताईंच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिले. आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चांगलं यश संपादन करू शकलो. आणि मग जो माणूस आपल्यासाठी निष्ठेने उभा राहिला तो धर्म त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे. आणि म्हणून युतीचा, आघाडीचा धर्म पाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर त्या ठिकाणी आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आघाडी धर्म पाळून आपण संजय जगतापांना, ताईंना 30,000 पुढे 35,000 आपण लीड दिलंय, परंतु संजय जगतापांना 50,000 लीड गेलं पाहिजे. त्यांना उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये, येणाऱ्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश झाला पाहिजे. याच्यासाठी आपण ताईंच्याकडे आग्रह करू, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.